नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विश्वेश्वर माने. काल का परवा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या फेसबुक अकाउंटवरती. आपल्या शरीराची दिवसभराची पाण्याची रिक्वायरमेंट किती. पण तो व्हिडिओ इंग्रजीमध्ये आहे. भरपूर जणांनी त्याला ॲप्रिशिएट केलं, परंतु काही माझ्या सहकार्यांनी फेसबुक ग्रुपवरती प्लस माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला सजेस्ट केलं की हाच व्हिडिओ विषय चांगला आहे, परंतु हाच व्हिडिओ मराठीमध्ये अपलोड करावा जेणेकरून कुणालाही तो समजेल. ओके. ॲक्च्युली मी मराठी किंवा हिंदीमधूनच व्हिडिओ बनवतो, परंतु एका नॅशनल व्हॉट्सअप ग्रुपवरती मला तो एक कुठला तरी विषय, आवडता विषयावरती व्हिडिओ बनवून तो तिथे अपलोड करायचा होता आणि त्याची मॅन्डेटरी लँग्वेज त्यांनी इंग्लिश असं दिलेली होती. त्यामुळे तो व्हिडिओ मी इंग्लिशमधून बनवून त्या ग्रुपवरती अपलोड केला. तिथे पण भरपूर ॲप्रिसिएशन मिळालं पार्टिसिपंट्सकडून. त्याबद्दल त्या पण ग्रुपमधल्या पार्टिसिपंट्सचे आणि या पण आपल्या जनरल ग्रुप मधल्या लोकांचे सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आभारी आहे मी त्यांचा याला रिस्पॉन्ड केल्याबद्दल. फक्त आता हाच व्हिडिओ, हा विषय जो आहे तो मी आता मराठीमध्ये आपल्यासमोर मांडत आहे. आपल्या शरीराची दिवसाची रिक्वायरमेंट पाण्याची किती आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात सिम्पल लॉजिक आहे. काही डॉक्टर्स काही पेशंट्स दिवसाला 4 लिटर 5 लिटर रिक्वायरमेंट असते असं त्यांच्या जनरल नॉलेजवरती असं म्हणतात. एक पेशंट तर माझ्याकडे आला होता की मला मूतखड्याचा त्रास झाला आहे आणि माझ्या डॉक्टरांनी एका ज्यांना मी आधी दाखवून आलो आहे ते तर म्हणाले की तुम्ही कमीत कमी 6 ते 8 लिटर 24 तासामध्ये पाणी प्या, असं त्यांनी त्याला सजेस्ट केलं. परंतु माझा याच्याबद्दल दुमत आहे, कारण का माझं जे नॉलेज आहे मी आज ते तुमच्यासमोर मांडत आहे. ॲक्च्युली याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय की आपलं शरीर हे बायोलॉजी आहे, जीवशास्त्र, हे मॅथमॅटिक्स नाही आहे. त्याच्यामुळे आपण ज्या काही बऱ्याचशा गोष्टी कॅल्क्युलेशनमध्ये सांगतो त्या चुकीच्या आहेत. याचं कारण असं की आपण या सृष्टीचा एक भाग आहोत. या सृष्टीने ज्या काही बनवलेल्या गोष्टी आहेत, झाडे असतील, प्राणी असतील, छोटे छोटे कीटक असतील, नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे डोंगर, दर्या वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी निसर्गाने बनवलेल्या आहेत आणि आपल्याला सुद्धा. आणि त्यामुळे या निसर्गाने जे नियम यांच्यासाठी घालून दिलेले आहेत तेच आपल्याला लागू पडतात. हे याचं कारण आहे. तर आधी मी तुम्हाला रिक्वायरमेंट 24 तासासाठी आपल्या शरीराची पाण्याची रिक्वायरमेंट किती आहे हे तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो की आपल्याला ज्यावेळी तहान लागेल त्याच वेळी पाणी पिलं पाहिजे. कारण शरीराला ज्यावेळी पाणी कमी पडत आहे तेव्हा शरीर स्वतःहून पाणी मागतं तहानेच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे ज्यावेळी तहान लागेल त्यावेळेसच पाणी पिलं पाहिजे. आणि किती प्रमाणामध्ये पाणी पिलं पाहिजे, तर ती तहान भागेपर्यंत पाणी आपण पिलंय आणि आपली तहान भागली, तहान शमन झाली की आपण पाणी प्यायचं बंद केलं पाहिजे. त्या तहानेच्या वेळी, त्यावेळेच्या तहानेच्या वेळी आपण किती पाणी पिलंय याचं मोजमाप सुद्धा केलं नाही पाहिजे. कारण ती त्यावेळेसची रिक्वायरमेंट असते. आपल्याला दुपारी जर तहान लागली आणि त्यावेळी जर समजा आपण 1-1.5 ग्लास पाणी पिऊ शकलो, तर संध्याकाळी तहान लागल्यानंतर तेवढंच पाणी पिऊ शकू असं अजिबात नाही. हे दिवसभराचं वेगवेगळे कॅल्क्युलेशन तर झालंच, परंतु आपल्या ह्याच शरीराला आज दिवसभरामध्ये जेवढं पाणी लागलेलं आहे तेवढंच उद्या दिवसभरामध्ये किंवा 24 तासामध्ये लागेल असं बिलकुल नाही. त्या दिवशीच्या टेम्परेचरवरती,
त्या दिवशीच्या आपल्या ओव्हरऑल एक्झर्शनवरती बरेच फॅक्टर्स आहेत, नोन अँड अननोन, आपल्याला माहीत असलेले आणि आपल्याला माहीत नसलेले. या सगळ्या फॅक्टरवरती त्या गोष्टी अवलंबून असतात. निसर्ग त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन त्याचं मोजमाप आपल्याला सांगत असतं. आपण फक्त शरीराचे नियम, शरीराच्या डिमांड्स फक्त आपण फॉलो करायच्या. शरीर जे आपल्याला इंडिकेशन देतं ते फक्त ऐकायचं आणि त्यावेळी ते करायचं. विषय संपला. आपल्याला कॅल्क्युलेशन करायची काहीही गरज लागत नाही. तसेच हिवाळ्यामध्ये सुद्धा आपण असं विचार करू की अरे उन्हाळ्यामध्ये तर पाणी शरीराला जास्त लागतं, मग आपण उन्हाळ्यामध्ये तर आवर्जून पाणी पिलं पाहिजे. तर तसे नाहीये. उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपोआपच जास्त प्रमाणामध्ये तहान लागते आणि त्यामुळे ज्यावेळी तहान लागले, हिवाळ्यामध्ये समजा दिवसाला एक बोलण्यासाठी आपण म्हणू की दिवसाला समजा 1.5-2 लिटर 1.5 लिटर पाणी जर हिवाळ्यामध्ये शरीरामध्ये जात असेल तर उन्हाळ्यामध्ये ते जास्त प्रमाणात आपोआपच जातं. शरीराला जशी गरज पडते तसं शरीर आपल्याला बरोबर ते पाणी मागतं. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त एवढंच इंडिकेशन पाळायचं आहे, तहान लागल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. परंतु तहान लागल्यानंतर पाणी प्यायला टाळाटाळ पण करायची नाही. कामच आहे, असंच आहे, तसंच आहे, वेळकाढूपणा करायचा नाही. तहान लागली की पाणी प्यायचंच. किती पाणी प्यायचं? जेवढी तहान आहे तेवढंच पाणी प्यायचं. ओके, म्हणजे शरीराला पाणी कमी पण पडत नाही आणि जास्त पण होत नाही. याचं मी एक तुम्हाला साधं उदाहरण देतो. आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या कंपाऊंडमध्ये कुठलंही एक झाड असेल तर त्याला तुम्ही त्याच्यावरती हा प्रयोग करा की त्याला रोज पाणी घाला आणि रोजच्या रोज ते पाण्याचं प्रमाण देण्याचं वाढवत चला. काही दिवसांनी तुम्हाला असं जाणवेल की त्या झाडाची वाढ ही थोडीशी झटपट व्हायला लागलेली आहे. ती एका मर्यादेपर्यंत झटपट होते, परंतु काही दिवसानंतर ज्यावेळी तेच प्रमाण पाण्याचं आपण वाढवत जातो, त्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की ते झाड हळूहळू सुकायला लागतं. पाणी जास्त भरपूर प्रमाणामध्ये देऊन सुद्धा आणि नंतर ते झाड हे वाळून जातं, मरून जातं. याचं कारण काय की त्याला गरज नसलेल्या प्रमाणामध्ये त्याला पाणी देण्यात आलं आणि त्यामुळे त्या पाण्याचा ओव्हरडोस झाल्यामुळे ते झाड सुकून गेलं. आपल्या शरीराचं सुद्धा असंच आहे. ओके, कारण का आपलं शरीर हे पाईपलाईन नाहीये. ठीक आहे, आपलं शरीर हे पाईपलाईन नाहीये की पाणी तोंडातून सोडलं आणि ते लगवेवाटे बाहेर पडलं, असं नाहीये. आपल्या शरीरामध्ये जे काही पाणी आपण आपल्या पोटामध्ये घेतो, पाणी हे सुद्धा शरीराकडून पचवलं जातं. हे आयुर्वेदाने स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. म्हणजे जसं आपण अन्न खातो आणि ते पाणी आपल्या जठरामध्ये जातं आणि त्याचं पचन होतं, त्याच्यावरती पचनक्रिया होते आपल्या पोटातल्या अग्नीची. डायजेस्टिव्ह फायर ज्याला आपण म्हणतो, त्या अन्नावरती प्रक्रिया होते आणि ते अन्न पचन होतं. त्याच पद्धतीने अन्नावर सुद्धा त्या अग्नीची प्रक्रिया होते, डायजेस्टिव्ह फायरची प्रक्रिया होते, असं आयुर्वेदामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. त्याच्यामुळे जर का समजा आपण जास्त प्रमाणामध्ये पाणी पीत गेलो तर ती आपली डायजेस्टिव्ह फायर, अन्न पचवणारी जी आग आहे ती हळूहळू विझायला लागते आणि आपल्याला डायजेशनचे प्रॉब्लेम्स, भूक न लागणं, अन्न व्यवस्थित न पचणं वगैरे, इंडायजेशन होणं, हे सगळे हळूहळू प्रॉब्लेम्स उद्भवायला लागतात. तसेच हे जे पाणी आहे ते ज्यावेळी किडनीकडे जातं, ओके, तर किडनीची सुद्धा दिवसभराची एक कॅपॅसिटी आहे पाणी फिल्टर करायची. आपण त्या कॅपॅसिटीच्या बाहेर जर किडनीला दिवसभरात काम दिलं तरी सुद्धा ती किडनी हळूहळू थकायला लागते. याचं उदाहरण असं की आपल्या घरामध्ये जर वॉटर पंप असेल, पाण्याचा जर पंप असेल, तो पंप खराब होऊ नये म्हणून आपण तो बसून ठेवत नाहीये, रोज त्याच्याकडून काही ना काही पाणी पंप करवून घेतो, त्याला चालू करतो आणि पाणी पंप करवून घेतो. जर तो तसाच्या तसाच ठेवला बिनकामाचा तर तो गंजून जाणार आणि लवकर खराब होणार. हे बरोबर आहे, परंतु त्याचबरोबर त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपण त्याला जर पाणी पंपिंग करायला दिलं तरी सुद्धा त्याच्यावरती कामाचा लोड येऊन तो पंप कमी कालावधीमध्ये बिघडून जातो, खराब होऊन जातो. त्याच पद्धतीने आपल्या किडन्यासुद्धा जर प्रमाणापेक्षा जास्त पाणी तुम्ही दिवसाला ओव्हर 24 आवर्स 24 तासामध्ये त्याला
प्रमाणापेक्षा जास्त पाणी जर फिल्टर करायला तुम्ही द्यायला लागला तरी सुद्धा किडण्यांवरती ताण येतो आणि आपल्या किडण्या या कमी कालावधीमध्ये थकून जातात आणि खराब होऊ शकतात. हे स्टेटमेंट मी तुम्हाला फार जबाबदारीने करत आहे. ही गोष्ट कोणीही तुम्हाला सांगत नाही, पण हे असेच आहे. प्रत्येक गोष्टीचे प्रमाण असते. अन्न कितीही चवदार असलं, कितीही स्वादिष्ट असेल किंवा कितीही पौष्टिक असेल, ते जर आपली भूक जेवढी आहे त्याच्यापेक्षा जर जास्त प्रमाणामध्ये खाल्लं तर त्याचं जसं अपचन होतं, अजीर्ण होतं, त्याच्यामुळे उलट्याजुलाब होऊ शकतात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तसंच पाण्याचं सुद्धा आपल्या शरीराकडून होऊ शकतं. हे तुम्ही ठामपणे लक्षात घ्या मित्रांनो. ओके, घाबरून जाऊ नका की पाणी कमी पिलं तर काहीतरी आपल्या शरीराचं भलं मोठं नुकसान होईल. ओके, त्यामुळे ही गोष्ट ठामपणे लक्षात घ्या की तहान लागल्याशिवाय पाणी प्यायचं नाही, तहान लागल्यानंतर पाणी जरूर प्यायचं आणि जेवढी तहान आहे तेवढंच पाणी प्यायचं. उन्हाळ्यामध्ये तुम्ही काही रिप्लेसमेंट्स करू शकता. फक्त पाणी न पिता एक माझा ताकाचा सुद्धा एक व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला आहे. त्या पद्धतीचं ताक तुम्ही उन्हाळ्यामध्ये दिवसभरात 1-2 वेळा घेऊ शकता. ज्या फळांमध्ये वॉटर कंटेंट्स जास्त आहेत, खरबूज आहे, डाळिंब आहे, द्राक्ष आहेत, अशी फळं, आंबा आहे, मँगो, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पाण्याचा अंश थोडासा आहेच आहे. प्लस त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये थकवा वगैरे येऊ नये, अशक्तपणा येऊ नये, आपल्या शरीरातील सगळ्या स्नायूंना हवी ती ताकद मिळावी, याचे सगळे गुणधर्म त्या आंबा या फळामध्ये आहेत. अशा प्रकारची फळं उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी आहे, लिंबू सरबत आहे, घरगुती फ्रीजमधल्या चिल्ड पाण्याने बनवलेलं नाही. हे सगळं फ्रीज पण फळंसुद्धा बाजारातून आणून फ्रीजमध्ये न ठेवता ताजी खाल्ली पाहिजेत. फ्रीजमध्ये ठेवून ती चिल करून खाल्ली नाही पाहिजेत. या फ्रीजमधल्या पदार्थांचे पण काय आपल्या शरीरावरती परिणाम होतात, काय साईड इफेक्ट्स होतात, हे पण तुम्हाला मी सविस्तर एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर एक साधी कन्सेप्ट आज, टेक अवे मेसेज. फक्त एक लक्षात घ्या एका वाक्यामध्ये, तहान लागल्याशिवाय पाणी प्यायचं नाही, तहान लागल्यानंतर पाणी आवर्जून प्यायचं, जेवढी तहान आहे तेवढंच पाणी प्यायचं, याच्या पलीकडचं मोजमाप पाण्याबद्दल करत बसायचं नाही. आपलं शरीर, आपली किडनी आपल्याला शेवटपर्यंत साथ देईल. हे जर नियम पाळले नाहीत, अतिशय जास्ती प्रमाणामध्ये जर पाणी पित राहिला तर वेगवेगळे आजार होतात. हे लक्षात घ्या मित्रांनो. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.